नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल डिसले, हेड ॲडमिशन्स विद्याप्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज बारामती. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रवेश प्रक्रिया 2 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि प्रवेश प्रक्रियेमधला पहिला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन, ज्याला आपण नावनोंदणी म्हणतो. तर ही नावनोंदणी 2 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख रजिस्ट्रेशनसाठी 16 तारीख आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात की सर, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हे कंप्लीट झालं का नाही, हे कसं चेक करायचं. तर मी ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे का नाही, हे तुमच्या लॉग इनमध्ये कसं चेक करायचं. तर ही माझी आउटलाईन आहे. या आउटलाईनमध्ये मी 2च पॉईंट कव्हर केलेले आहेत. पहिला पॉईंट म्हणजे ॲक्टिव्हिटी शेड्यूल, म्हणजे सध्या जे CET सेलनी शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलमधल्या तुम्हाला डेट्स थोड्याशा मी एक्सप्लेन करणार आहे. आणि दुसरा जो पॉईंट असणार आहे की हाऊ टू चेक द स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे का नाही, हे तुमच्या लॉग इनमधून कसं चेक करायचं. तर ही ॲक्टिव्हिटीचं शेड्यूल आहे. आत्तापर्यंत फक्त एवढ्याच डेट आलेल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 2 तारखेपासून, आधी 12 तारीख होती परंतु डेट एक्सटेंड झाली, 16 तारखेपर्यंत आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थी आपल्या लॉग इनमधनं डेटा एंट्री करू शकतात, आपली माहिती भरू शकतात आणि ती डेटा एंट्री कंप्लीट झाल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे त्याची पडताळणी करणं गरजेचं असतं. ह्या पडताळणीच्या 2 प्रोसेस आहेत. एक म्हणजे व्हेरिफिकेशन, म्हणजे ऑनलाईन तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता, किंवा फिजिकल म्हणजे तुमच्या शेजारच्या इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणजे ज्याला आपण स्क्रुटिनी सेंटर म्हणतो. सर्व इंजिनिअरिंग कॉलेज हे स्क्रुटिनी सेंटर जनरली असतात. त्यामुळे तुमच्या शेजारच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासून तुम्ही सही आणि शिक्का घेऊ शकतात. याला फिजिकल व्हेरिफिकेशन म्हटलं जातं. तर विद्यार्थी ऑनलाईन किंवा फिजिकल कुठलाही मोड निवडू शकतात. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या डेट्स आहेत त्या 3 तारखेपासून 17 तारखेपर्यंत, आधी त्या 3 पासून 13 तारखेपर्यंत होत्या, त्या आता आणखीन 4 दिवस वाढून 3 तारखेपासून 17 तारखेपर्यंत झालेले आहेत. त्यानंतर 19 तारखेला म्हणजे 19 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नेमकं काय असतं. तर तुम्ही हा जो डेटा एंट्री केलेला आहे आणि ज्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं आहे, हा पूर्ण डेटा तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये दिसतो. तो कसा दिसतो, कसं पाहायचं, याबद्दल मी दुसरा व्हिडिओ टाकल. ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे 1 ते 2 दिवस आधी मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी पाहायची असते. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते, तुम्ही जो डेटा एंट्री केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचे CETचे मार्क्स असतील, JEE मार्क्स असतील, तुमचं नाव असेल, तुमचे 10वी 12वीचे मार्क्स असतील, तुमची कॅटेगरी असेल, हे पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. आणि त्यामध्ये जर समजा तुम्हाला काही करेक्शन्स असतील तर त्या करेक्ट करता येतात. आणि ह्या कुठल्याही प्रकारच्या तुम्ही करेक्शन्स करू शकता. म्हणजे तुम्ही समजा ओपन कॅटेगरी टाकलेलं आहे आणि आता तुम्हाला कॅटेगरीचे डॉक्युमेंट आलेले आहेत, तर तुम्ही ओपनमधनं कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून तुम्ही रिसिप्ट अपलोड केली. आता तुम्हाला वाटतं की मला ते काही ओरिजिनल व्हॅलिडिटी येऊ शकत नाही, मला ओपनमध्ये जायचं आहे, जाऊ शकता. म्हणजे कॅटेगरीत असेल तर ओपनमध्ये जाऊ शकता, ओपन असेल कॅटेगरीत जाऊ शकता. JEE मार्क्स कोणाचे टाकायचे राहिलेत टाकू शकता. म्हणजे पाहिजे ते चेंजेस तुम्ही त्या फॉर्ममध्ये करू शकता. आणि त्यासाठी डेट्स आहेत 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत. ही तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच करायचं आहे. लॉग इनमध्ये केल्यानंतर जवळच्या स्क्रुटिनी सेंटरला जाऊन तुम्हाला ती पुढची प्रोसेस करायची आहे. त्याबद्दलही मी तुम्हाला नंतर सविस्तर व्हिडिओमध्ये सांगेल. त्याला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस म्हणतात. म्हणजे तुमच्या तक्रारी तुम्ही सांगू शकता. तुम्ही जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुमच्या लॉग इनमधनं ते डायरेक्टली होतं, तुम्हाला ते सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांना त्या सेंटरला जाऊन ते चेंजेस करून परत सही आणि शिक्का घ्यावा लागणार आहे. जर तुम्हाला असं जाणवलं की माझ्या कुठल्याही डेटामध्ये करेक्शन नाही, तर तुम्ही काहीच करायचं नाही. ज्यांना करेक्शन आहेत त्यांनीच फक्त हे करायचं. ज्यांना वाटतं की माझे मार्क्स चुकलेले आहेत, माझी कॅटेगरी चुकलेली आहे, माझं नाव चुकलेलं आहे, किंवा मला काही डेटा एंटर करायचा आहे, सुरुवातीला मी JEE मार्क्स टाकले नव्हते, आता मला JEE मार्क्स टाकायचे आहेत, काही चेंजेस करायचे असतील तरच तुम्हाला ग्रीव्हन्समध्ये अप्लाय करावं लागतं. ज्यांना वाटतं की माझा पूर्ण डेटा व्यवस्थित आहे, काहीही करेक्शन नाही, त्यांनी ह्या पिरियडमध्ये म्हणजे 20 ते 22मध्ये काहीही करायचं नाही. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला डेटाबरोबरच आणखीन काही रँक भेटतात. रँक म्हणजे समजा मी OBCतली मुलगी आहे, तर मला महाराष्ट्रामध्ये OBCतल्या मुलीमध्ये मी किती नंबरला जाऊ शकते, किती नंबरला माझा आहे. समजा महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख विद्यार्थी आहेत, तर ह्या 4.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये जनरलमध्ये माझा कितवा रँक आहे, मुलींमध्ये माझा कितवा रँक आहे, OBCमध्ये जनरलमध्ये माझा कितवा रँक आहे, OBCतल्या मुलींमध्ये माझा कितवा रँक आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे रँक तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्ण विद्यार्थ्यामध्ये माझा नंबर कुठं लागतो, तर हा जो रँक असणार आहे तोही त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, ज्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी पाहायला येणार आहेत. एक म्हणजे सर्व तुमचा डेटा तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुमचा रँकही महाराष्ट्रातला तुमचं स्टेटस, महाराष्ट्रातला तुमचा नंबर विद्यार्थ्यांमध्ये कितवा लागतो तोही तुम्हाला तिथं पाहता येईल. आणि
ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काही विद्यार्थ्यांनी चेंजेस केल्यानंतर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थोडीफार चेंज होऊ शकते आणि 24 तारखेला ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की त्यामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. आणि ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स आणि फायनल मेरिट लिस्ट कोणासाठी असणार आहे? ज्यांनी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन सक्सेसफुली केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ह्या पुढच्या प्रोसेस असणार आहेत. तुम्ही जर रजिस्ट्रेशन 17 तारखेपर्यंत नाही केलं तर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेसमध्ये पण तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही आणि तुम्हाला कॅप राऊंडही भरता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जर कॅप राऊंड भरायचे असतील, तुम्हाला जर अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन ट्राय करायचं असेल, तुम्हाला जर मॅनेजमेंटचे ट्राय करायचं असेल तर सर्वांसाठी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन 17 तारखेच्या आत होणं खूप गरजेचं आहे. आता रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन नंतर पुढचा जो टप्पा असतो तो मेरिट लिस्टचा असतो, हा प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट. आणि याच्यानंतरचा जो नेक्स्ट टप्पा असतो त्याला म्हणतात कॅप राऊंड्स, ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची नावं भरायची असतात, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म फिलिंग म्हणतो. त्याच्या डेट्स काय अद्याप आलेल्या नाही आहेत. डेट्स आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. कॅप राऊंड डेट्स अद्याप आलेल्या नाही आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की आपलं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन ऑनलाईन तुमच्या लॉग इनमधनं कसं चेक करायचं. त्यासाठीच ही अधिकृत वेबसाईट आहे cetcell.mahacet.org. तर मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून तुम्हाला दाखवतो की हे कसं चेक करायचं. त्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करायचं. गुगलमध्ये या ठिकाणी टाकायचं महासीईटी. शॉर्टकट आहे MAHACET, महाराष्ट्र CET, महासीईटी. काय टाकायचं? MAHACET आणि एंटर करायचं. महासीईटी टाकल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट घ्यायची. काय टाकलं तुम्ही गुगलमध्ये? महासीईटी, MAHACET, ही पहिलीच वेबसाईट घ्यायची. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही विंडो येईल. ही आपली CET सेलची अधिकृत वेबसाईट आहे, CET सेल महासीईटी. त्यानंतर या साईडला जायचं, राईट साईडला. इथं बघा राईट साईडला 4 मेनू दिसत आहेत. यामधला सेकंड मेनू क्लिक करायचा. आय रिपीट, 4 मेनूमधला कुठला मेनू क्लिक करायचा? टॅप क्लिक करायचा सेकंडवाला, ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27. आय रिपीट, ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट येईल. याच्यामध्ये सगळं आहे. याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं की MBA आहे, MCA आहे, MTech आहे. आपल्याला कुठं जायचं आहे? BE BTechसाठी स्क्रोल करायचं, वरती घ्यायचं. हे बघा वरती घ्यायचं. यानंतर तुम्हाला इथं MBAचे वगैरे दिसतील. इथं BE BTech खाली डायरेक्ट सेकंड इयर वगैरे पण आहे. पण आपल्याला कुठं जायचं आहे? अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, लेफ्ट साईडला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. यामध्ये काय सिलेक्ट करायचं? BE BTech. ह्या BE BTech वरती क्लिक करायचं. BE BTech वरती क्लिक केल्यानंतर ही विंडो येईल. ही रजिस्ट्रेशनची विंडो आहे. या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड या ठिकाणी क्लिक करायचं. आय रिपीट, कुठं क्लिक करायचं? न्यू रजिस्ट्रेशन, ऑलरेडी रजिस्टर्ड, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इनचा विंडो ओपन होईल. या ठिकाणी मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून ठेवलेला आहे. तर या ठिकाणी तुमचा ईमेल ID, जो तुम्ही CET एक्झाम देताना जो ईमेल ID वापरला होता तो ईमेल ID, किंवा रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ID वापरला होता तोच ईमेल ID असतो. एकच असतो तो CET सेल एक्झामचा आणि आत्ता रजिस्ट्रेशन केलेला तो ईमेल ID टाकायचा. इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकायचा आणि साइन इन म्हणायचं. कुठला ईमेल ID टाकायचा? रजिस्ट्रेशन करताना वापरलेला ईमेल ID आणि हे पासवर्ड हा CET सेलचा तुम्ही एक्झाम देताना तोच असतो, तो कॅरी केला जातो पुढं. तिथं साइन इन म्हणायचं. साइन इन केल्यानंतर ही वेबसाईट येते. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला कुठं जायचं आहे? पहिलं आहे CET रजिस्ट्रेशन, दुसरं आहे प्रोफाईल, तिसरं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तर क्लिक कुठं करायचं? थर्डवरती, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, कॅप रजिस्ट्रेशन, याच्यावरती क्लिक करायचं. आय रिपीट, कुठं क्लिक करायचं? कॅप रजिस्ट्रेशन, याच्यावरती क्लिक करायचं. कॅप रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर असे 4 विंडो येतात. त्यामध्ये टेक्निकल आहे, ॲग्रिकल्चर आहे, हायर एज्युकेशन आहे, फाईन आर्ट्स आहे. याच्यामध्ये 1 नंबर घ्यायचं. कुठलं? 1 नंबर, टेक्निकल एज्युकेशन. ह्या टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक करायचं. याच्यामध्ये आणखीन टॅब्स येतात. याच्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, डिझायनिंग आहे, डायरेक्ट सेकंडरी आहे. त्यातलं पहिलं घ्यायचं. कुठलं? पहिलं, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा तुमचा होम मेनू येतो. हे तुमचं लॉग इन ओपन झालं. याच्यामध्ये खूप सारे टॅक्स आहेत ह्या ठिकाणी. तर याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, म्हणजे तुम्ही जे भरलेलं होतं, डेटा जो एंट्री केला होता तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तर हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. या ठिकाणी तुम्हाला व्हर्जन सिलेक्ट करायचं आहे. व्हर्जन सिलेक्ट करत असताना इथं 1च आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असताना 3-4 वेळा ट्राय केलं तर ते व्हर्जन चेंज होतं, 1, 2, 3, 4. तर ह्यात व्हर्जन आता एकच आहे त्यामुळे 1 सिलेक्ट करतो. एकापेक्षा जर जास्त असेल, समजा इथं 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, तर शेवटचं घ्यायचं, सगळ्यात मोठं. समजा 4 असेल तर 4 नंबरचं, इथं 3 असेल तर 3 नंबरचं. आय रिपीट, व्हर्जन सिलेक्ट करताना कुठलं घ्यायचं? लेटेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं असेल ते. 1 असेल तर 1 घ्यायचं. समजा 5 असतील, 1, 2, 3, 4, 5, तर शेवटचं निवडायचं, 5 नंबरचं निवडायचं. इथे एकच आहे म्हणून मी एकच निवडतो.
त्यानंतर हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आला बघा. हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी सगळं तुमचा डेटा आहे. या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी आहेत. आणि हा तुम्ही डेटा एंट्री केलेला आहे याच्यावरती इथं लिहिलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म. याला काय म्हणायचं, ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जो तुम्ही डेटा एंट्री केलेला आहे. तर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म नाही बघायचं, आपलं कन्फर्मेशन झालं आहे का नाही ते बघायचं. तर ते कन्फर्मेशन कसं बघायचं, ते इथं अक्नॉलेजमेंट आहे. आय रिपीट, कन्फर्मेशन तुमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही हे कुठं बघायचं, तर या ठिकाणी बघायचं. हे बघा, हे अक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन असं दिलेलं आहे. आय रिपीट, अक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन. इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आणखीन इथं व्हर्जन घ्यायचं तुमचं कुठलं आहे. आय रिपीट, मोठ्यात मोठा आकडा घ्यायचा. 4 असेल तर 4 घ्या, 5 असेल तर 5 घ्या. इथं एकाखाली एक येतात, 1 2 3 4 5. 5 असेल तर 5वा शेवटचा घ्यायचा, छोटा नाही घ्यायचा, मोठा घ्यायचा. इथे एकच आहे म्हणून मी एक सिलेक्ट करतो. हे व्हर्जन म्हणजे काय असतं, आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर तुमच्या ॲडमिशन फॉर्ममध्ये, रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये चेंजेस केले, आज काय चेंज केला की त्याला व्हर्जन 2 पडतो, उद्या परत त्यात चेंज केला की व्हर्जन 3 पडतो. म्हणजे रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थी बऱ्याच वेळा चेंजेस करतात. आज काय चेंज करतात, उद्या काय चेंज करतात, तसं ते व्हर्जन चेंज होत राहतं. तर लेटेस्ट व्हर्जन घ्यायचं, म्हणजे मोठ्यात मोठा आकडा घ्यायचा. तर इथं एकच आहे त्यामुळे मोठ्यात मोठा एकच आहे. मी एक आकडा सिलेक्ट करतो. हे बघा, या ठिकाणी ह्यांचं झालेलं आहे. इथं तर या ठिकाणी वरती जर तुम्ही बघितलं हे अक्नॉलेजमेंट असं दिसतंय, अक्नॉलेजमेंट दिसतंय. तर असं अक्नॉलेजमेंट तुमच्या लॉगिनला अवेलेबल झालं पाहिजे. आय रिपीट, असं जर अक्नॉलेजमेंट, हे बघा इथे अक्नॉलेजमेंट, असं अक्नॉलेजमेंट म्हणजे तुमच्या हे अक्नॉलेज टॅबमध्ये हे तुम्हाला दिसायला पाहिजे. हे जर दिसत असेल तर समजायचं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी अक्नॉलेजमेंट बाय व्हर्जनमध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म ओपन झाला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी इथं अक्नॉलेजमेंट दिसते बघा. अक्नॉलेजमेंटचा अर्थ होतो की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स आहेत. आता या ठिकाणी SC कॅटेगरी आहे, तर डॉलर टाकलेलं आहे बघा, डॉलर. आता डॉलर कशामुळे येतो, तर आपल्याला माहिती आहे की 3 डॉक्युमेंट्सला आपल्याला रिसिप्ट चालते. त्यातला एक डॉक्युमेंट असतं कास्ट व्हॅलिडिटी, दुसरं असतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आणि तिसरं असतं EWS सर्टिफिकेट. तर ही डॉलर जी आहे, डॉलरचा अर्थ होतो ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी असतं. म्हणजे डॉलरचा अर्थ होतो की तुमची व्हॅलिडिटीची रिसिप्ट लावलेली आहे, ओरिजिनल व्हॅलिडिटी लावलेली नाही. जर ओरिजिनल व्हॅलिडिटी लावलेली नसेल तर इथं डॉलर इथं लिहिलेलं बघा, ॲज यू हॅव नॉट सबमिटेड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमची व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे, ओरिजिनल व्हॅलिडिटी नाही आहे, म्हणून इथं स्टार डॉलरचं सिम्बॉल आलं. त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर बघा हे दिसतंय, पूर्ण तुमचा डेटा दिसणार आहे. या ठिकाणी तुमचे हे डॉक्युमेंट्स पण आहेत, तुम्ही ओपन करून बघू शकता या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स. आणि ही तुम्ही व्हॅलिडिटीची रिसिप्ट लावली होती, त्यामुळे इथं ही व्हॅलिडिटीची रिसिप्ट असल्यामुळे इथं डॉलर, हा बघा रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी, त्यामुळे हा डॉलर दिसत आहे. त्यानंतर खाली जर बघितलं तर इथं दिसते बघा, प्रिंटेड ऑन कन्फर्म बाय, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म बाय कुठल्या, इथं SCचं नाव येते 6284 ह्या क्रमांकाच्या FCने म्हणजे स्क्रुटिनी सेंटरने तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म केलेलं आहे. आणि तुम्ही जर ऑनलाईन जर केलेलं असेल तर ह्या ठिकाणी सही शिक्का येत नाही. ऑनलाईन जर असेल तर इथं सही शिक्का येत नाही. तुम्ही जर फिजिकल केलेलं असेल तर ते फिजिकलवाले तुम्हाला सही शिक्का देतात. तर ऑनलाईनवाल्यांना सही शिक्क्याची आवश्यकता नाही, पण फिजिकल तुम्ही केलं असेल तर सही शिक्का इथं गरजेचं आहे. तर तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन जर अक्नॉलेजमेंट टॅबला तुमचं अक्नॉलेजमेंट दिसत असेल तर ह्याचा अर्थ समजायचा की तुमचं फायनल कन्फर्मेशन झालेलं आहे, प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही क्वेरीज येतात, जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करतात ना त्यांची क्वेरीज येतात. तुम्ही जर हे लॉग इन केलं तर लॉगिनला तुम्हाला जर क्वेरी असेल काही, समजा एखादं डॉक्युमेंट त्यांना वाटत असेल की हे चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, उत्पन्नाचा दाखला जुना अपलोड केलेला आहे, किंवा वडिलांच्या ऐवजी दुसरा काका मामाचा कोणाचा अपलोड केला आहे, तर क्वेरी येते. त्यामुळे लॉग इन करून चेक करायचं. सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की हे तुमचं लॉग इन कमीत कमी 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा ओपन करून पाहायचं. कारण की स्क्रुटिनी सेंटरला काही समजा क्वेरीज आढळल्या तर ते तुमच्या लॉग इनला टाकतात. या ठिकाणी विंडो येते. काही विद्यार्थ्यांना कसं असतं की CETचा फॉर्म भरताना कॅटेगरीतनं भरलेला असतो, परंतु आता कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतात, त्यामुळे त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरतात. मग ओपनमधनं फॉर्म भरला की त्यांना 300 रुपयाची पेनल्टी लागते, 300 रुपये एक्स्ट्रा भरावं लागतात. आणि जोपर्यंत ते 300 रुपये भरत नाही तोपर्यंत तुमचं कन्फर्मेशन होत नाही. आता हे 300 रुपये भरायचे का नाही, कोणासाठी भरायचे, तर CET एक्झाम देताना त्यांनी कॅटेगरीतनं एक्झाम दिली होती, म्हणजे 1300 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपये भरले होते. पण आता त्यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही आहेत, त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरला. मग ओपनमधनं फॉर्म भरल्यावर ओपनची फी असते 1300, तुम्ही एक्झाम देताना 1000च भरली, आता लागते 1300, मग 300 रुपयाचा डिफरन्स येतो. मग तुम्ही लॉग इन केल्यानंतर कोणाला येतो हा डिफरन्स, पण काही विद्यार्थ्यांनाच येणार आहे की ज्यांनी CET एक्झाम देताना कॅटेगरीतनं दिली आणि आता ओपनमधनं फॉर्म भरतायत. अशा विद्यार्थ्यांना 300 रुपयाचा डिफरन्स येतो. तो डिफरन्स इथं दिसतो. त्या डिफरन्सवरती इथं दिसतो की तुमचे 300 रुपये भरायचे राहिले. त्याच्यावर क्लिक केलं की QR कोड येणार आहे, आणि QR कोड स्कॅन केलं की 300 रुपये भरले की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही लॉग इन 2-3 दिवसातनं एकदा लॉग इन चेक करायचं. कारण ज्या पण काही करेक्शन्स असतात ते तुमच्या लॉग इनला येऊन पडतात. तर लॉग इनला
पडलेल्या त्या करेक्शन्स वेळची वेळी कंप्लीट करायच्या. तर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं का नाही त्यासाठी काय सांगितलं की अक्नॉलेजमेंटवरती जायचं, ह्या व्हर्जनवरती क्लिक करायचं आणि हे डिटेल्स जर तुम्हाला दिसत असेल इथं अक्नॉलेजमेंट लिहिलेले बघा, ह्याचा अर्थ तुम्ही कन्फर्म झालं. आणि शेवटी जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी यांनी लिहिलेलं आहे की कन्फर्म बाय SC6284, 12 ह्या तारखेला ह्या वाजता हे तुमचं कन्फर्म झालेलं आहे. ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं, ज्यावेळेस विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्यावेळेस त्यांच्या जो फॉर्म असतो त्यावरती इथं बघा इथं ॲप्लिकेशन फॉर्म लिहिलेला आहे. आणि ज्यावेळेस व्हेरिफिकेशन कन्फर्म होतं, व्हेरिफिकेशन होतं तुमच्या फॉर्मचं, त्यावेळेस इथं अक्नॉलेजमेंट येतं. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर समजायचं आपला फक्त डेटा एंट्री झालेला आहे आणि हे अक्नॉलेजमेंट ह्या साईडला बघा इथं हे अक्नॉलेजमेंट जर असेल तर ह्याचा अर्थ समजायचं की आपलं कन्फर्मेशन कंप्लीट झालेलं आहे, आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. जे ऑनलाईन मोड सिलेक्ट करतील, ई स्क्रुटिनी करतील, त्यांना इथं सही आणि शिक्का भेटणार नाही. खाली बघा इथं सही आणि शिक्का भेटणार नाही. परंतु जे फिजिकल जातील, फिजिकल मोडला जातील, जे फिजिकली कन्फर्म करतील, स्क्रुटिनी सेंटरला स्वतः व्हिजिट करतील, फिजिकल मोड सिलेक्ट करतील, त्यांच्यासाठी हा सही शिक्का असणार आहे. तर ऑनलाईनवाल्यांना सही शिक्क्याची आवश्यकता नाही, जे फिजिकल आहे त्यांना सही शिक्का लागणार आहे. हे सिम्बॉल्स आहेत बघा. मग आधीच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॅलिडिटी नसेल तर डॉलर येतं, व्हॅलिडिटी जर नसेल तर तिथं डॉलर येणार आहे. तुम्ही समजा नॉन क्रिमिलियरची जर रिसिप्ट लावलेली असेल, नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट लावलेली असेल, ओरिजिनल नाही रिसिप्ट लावली, तर तिथं हॅश येतं. हॅशचा अर्थ होतो की नॉन क्रिमिलियर तुम्ही ओरिजिनल लावलेलं नाही. डॉलरचा अर्थ होतो तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल लावलेली नाही. आणि EWS जर तुमचं अप्लाय केलेलं असेल, EWSची रिसिप्ट लावलेली असेल, तर तिथं @ येतं. तर हे 3 सिम्बॉल आहेत आणि एवढ्या 3च डॉक्युमेंटला फक्त रिसिप्ट चालतात, बाकी कुठल्याही डॉक्युमेंटला रिसिप्ट चालत नाही. कुठल्या डॉक्युमेंटला? व्हॅलिडिटीला रिसिप्ट चालते, रिसिप्ट लावली तर तुमच्या फॉर्ममध्ये डॉलर सिम्बॉल येऊन जाईल. नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट चालते, नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट लावली तर हॅश येऊन जाईल. आणि EWSची रिसिप्ट चालते, EWS लावलं तर तुम्हाला @ सिम्बॉल येऊन जाईल. तुमचं कन्फर्मेशन कंप्लीट झाल्यानंतर असा तुम्हाला मेसेज पण येतो, टेक्स्ट मेसेज पण येतो. काय येतो की BE BTech डिअर, तुमचं नाव असते इथं, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म, असा मेसेज येतो तुम्हाला. मेसेज जरी नाही आला तरी तुम्ही तुमच्या लॉगिन, म्हणजे सगळ्यांनाच मेसेज येईल असं नाही, मेसेज आला तरी समजायचं आपलं कन्फर्म झालं. किंवा तुम्हाला जर चेक करायचं असेल तर मी आत्ता जसं सांगितलं तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन अक्नॉलेजमेंट चेक करा, तुम्हाला होऊन जाईल. तर ज्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कन्फर्म होतं, तुमचं काय म्हणतात त्याला व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं, त्यांना असा मेसेजही CET सेल पाठवते की BE BTech डिअर, तुमचं नाव असतं, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय दिस SC, कुठल्या तारखेला किती वाजता कन्फर्म झालं आहे ते. आणि पुढे ते काय म्हणतात, लॉग इन अँड व्हेरीफाय द अक्नॉलेजमेंट, म्हणजे लॉग इन करून चेक करा एकदा की काय क्वेरीज आहेत का, काय आहे का. तर ते एकदा तुम्ही चेक करा. थोडंसं मागच्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा डेटा ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की मागच्या वर्षी म्हणजे 25-26ला टोटल जे विद्यार्थी होते PCMचे ते 4,22,663 विद्यार्थी होते. मग मागच्या वर्षी 4,22,000च्या आसपास विद्यार्थी होते. यावर्षी जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती 4,54,000, म्हणजे जवळजवळ 25-30 हजार विद्यार्थी यावर्षी मार्केटमध्ये जास्त आहेत. मागच्या वर्षी 4,22,000 विद्यार्थ्यांनी CET दिली होती PCMची, यावर्षी 4,54,000 विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. त्यामुळं यावर्षी मेरिट थोडंसं वाढू शकतं, माहीत नाही परंतु वाढू शकतं. मागच्या वर्षी CETचा एकच अटेम्प्ट होता, ह्यावर्षी CETचे 2 अटेम्प्ट आहेत. म्हणजे काय होतं की पहिल्या CETमध्ये ज्यांना अवघड CET गेली होती त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या CETमध्ये थोडासा चांगला परफॉर्मन्स दिला. त्यामुळे यावर्षी हा जर सिनॅरिओ तुम्ही जर पाहिला की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स पण वाढलेले आहेत आणि 2-2 अटेम्प्ट विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल काय म्हणतात त्याला कट ऑफ 0.5 किंवा 1ने वाढण्याचे चान्सेस आहेत. तर हे एकंदरीत मी प्रोसेस तुम्हाला सांगितली. कॅप राऊंड कसे असतात, ग्रीव्हन्सेस कसे टाकायचे त्याबद्दल पुढं मी असे छोटे छोटे व्हिडिओ करून ग्रुपवरती टाकत राहील, यूट्यूबवरती टाकत राहील. हा माझा नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो दिस ऑल अबाउट यू. थँक्यू व्हेरी मच.